So center of gravity definition. Center of gravity of a body is a point within or outside the body through which total weight resultant of weights of all particles of body passes for any position of body. मला सांगितलं होतं हा डब्ल्यू कुठल्याही वस्तू कशीही फिरवली तरी त्याचा वेट हा पर्टिक्युलर एक पॉइंट बॉडीमध्ये असतो, त्या पॉइंट मधूनच टोटल वेट ऑफ बॉडी पास होत असते फॉर एनी पोझिशन ऑफ बॉडी. त्याचे एक्झाम्पलही आपण पाहिले होते आणि हे महत्वाचे. युजिंग द वेरिग्नॉन्स थिअरम, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची पोझिशन काढण्याकरता विथ रिस्पेक्ट टू सर्टन ओरिजिन वी यूज दिस फॉर्म्युला. एक्स इज इक्वल टू v1 x1 plus v2 x2 and so on divided by total volume. Y is equal to v1 y1 plus v2 y2 plus and so on divided by v. and z असे तिन्ही कोऑर्डिनेट काढावे लागतात. परंतु आपण जे प्रॉब्लेम पाहणार आहोत ते सिमेट्रिकल बॉडीजचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याच्यामुळे या तीन पैकी जनरली हा y काढावा लागतो आपल्याला, y कोऑर्डिनेट ऑफ CG, आणि बाकी सगळं सेंटर ऑफ सिमेट्रीमुळे आपल्याला माहित पडते. तर त्याच्यात काही ठिकाणी हा एक्स एखाद्या वेळी काढावा लागू शकतो, मग त्यावेळी वाय काढायची गरज नसते. डिपेंड्स ऑन द प्रॉब्लेम. त्याच्याकरता मात्र बेसिक सॉलिड जे आहेत त्याचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला माहित पाहिजे. बेसिक सॉलिड म्हणजे असे सॉलिड ज्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सिमेट्रीमुळे हा आपल्याला माहित असतो किंवा आपल्याला माहित ठेवावं लागेल, त्याचं पाठांतर करावं लागेल, जेणेकरून या बेसिक सॉलिड पासून बनलेले जे कंपोजिट सॉलिड आहे त्याचा CG आपल्याला काढता येईल. मग तर त्याच्यामध्ये आता ही तुम्हाला क्लिअर दिसते की नाही मला माहित नाही. ठीक आहे, हे पुस्तकातही आहे किंवा मी PDF मध्ये पाठवेल. हे बेसिक सॉलिड आहे सिलेंडर. आपला फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे आणि डिस्टन्स आहे v1 y1 प्लस v2 y2 प्लस अँड सो ऑन. तर पर्टिक्युलर यांचे सगळ्यांचे व्हॉल्यूमचे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याचा CG कुठं असतो ते माहित पाहिजे. तर इथे हा पहिला आहे सिलेंडर, सर्क्युलर सिलेंडर. म्हणजे एखादा स्टीलचा रॉड आहे किंवा पाण्याचा पाईप नाही म्हणता येणार, मोठा पाईप, कारण की तो हॉलो असतो. आपण फक्त सॉलिड पाहणार आहोत, हॉलो सॉलिड आपण घेणार नाही आहोत. त्याच्यामुळे फक्त भरीव जे आहेत वस्तू त्याचा CG आपण काढणार आहोत. तर त्याच्यामध्ये सिलेंडर हा भरीव सिलेंडर आहे, हाईट त्याची h आहे आणि डायमीटर d आहे. तर सिलेंडरचा व्हॉल्यूम तुम्हाला माहित असेल, कोणी सांगितलं तर बरं राहील. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो? पायर स्क्वेअर एच. हा, पायर स्क्वेअर h. हा, तो इथे लिहिलेला आहे, पायर स्क्वेअर h. पायर स्क्वेअर h म्हणजे थोडक्यात टॉप सर्क्युलर किंवा बॉटम सर्क्युलर क्रॉस सेक्शन, म्हणजे याचा एरिया पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हाईट ऑफ सिलेंडर. म्हणजे एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट म्हणजे 3 डायमेन्शनचा गुणाकार. तर हा झाला याचा व्हॉल्यूम पायर स्क्वेअर h. आणि त्याचा CG जो असतो या सिलेंडरचा, सिमेट्रीवरून लक्षात येते, हे ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. असा जर केला तरी ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. हा जो पॉइंट आहे इथे, या पॉइंटला या सिलेंडरचा CG असतो. इट इज ॲट h/2 अँड ऑन द ऍक्सिस ऑफ सिमेट्री ॲट सेंटर ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे हा टॉप सरफेस आहे, त्याचा सर्कलचा सेंटर जो असेल ती ऍक्सिस ऑफ सिमेट्री, त्याच्यावर h/2 अंतरावर, टॉप बॉटम पासून मोजा किंवा टॉप पासून मोजा, असा हा CG याचा राहतो आणि त्याचा व्हॉल्यूम. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सॉलिड आहे राईट सर्क्युलर कोन, सॉलिड कोन. हॉलो नाही, हॉलो बद्दल वेगळे फॉर्म्युले आहेत, आपण फक्त सॉलिड पाहणार आहोत. एक मिनिट, हा PPT गेलेली आहे. राईट
सर्क्युलर कोन म्हणजे खालचा बेस सर्क्युलर, राईट सर्क्युलर कोन म्हणजे थोडक्यात खालचा जो बेस आहे तो सर्क्युलर शेप आहे, क्रॉस सेक्शन, त्याची रेडियस r आणि हाईट h. तर याचा व्हॉल्यूम जो असतो तो सिलेंडरच्या व्हॉल्यूमच्या 1/3 असतो. म्हणजे हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पाय आर स्क्वेअर एच त्याचा 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच, 1/3 कोनचा व्हॉल्यूम ॲज कम्पेअर टू सिलेंडर. आणि त्याचा सीजी मात्र या व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर बरोबर कॉर्नर, टॉप कॉर्नर मधून खालच्या क्रॉस सेक्शनच्या सेंटरला जोडणारी जी ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर फ्रॉम बॉटम इट इज h/4. एक लक्षात घ्या, हे सीजीचा आपण पाहून राहिलो, याच्यानंतर सेंट्रॉइड येणार आहे. सेंट्रॉइडही असाच दिसतो, सेंट्रॉइड मध्ये हा ट्रायंगल दिसतो आपल्याला, त्याचा हे अंतर वेगळं असते h/3. आता हा सॉलिड आहे, याचा सीजी हा h/4 म्हणजे ही कोनची जी हाईट असते त्याच्या 1/4 त्याचा सीजी राहतो ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर. व्हॉल्यूम तुम्हाला सांगितलेलं आहे. देन स्पियर, हे सिंपल आहे, स्पियरचा व्हॉल्यूम 4/3 इंटू पाय आर क्यूब, 4/3 डिवायडेड बाय पाय आर क्यूब, त्याप्रमाणे त्याचा व्हॉल्यूम आहे. आणि नॅचरली या स्पियर असल्यामुळे भरीव स्पियर, त्याचा सेंटर जो असतो स्पियरचा दॅट इज सीजी. सोपा आहे लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर हेमिस्पियर, हा स्पियर अर्धा कट केला तर त्याचा व्हॉल्यूमही अर्धा होईल. इथे स्पियरचा 4/3 आहे तर याचा 2/3 पाय आर क्यूब. परंतु याचा सीजी तुम्हाला चांगल्याने लक्षात ठेवायला पाहिजे, व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऍट 3/8r, 3/8r. त्यानंतर हा सॉलिड रेक्टँग्युलर ब्लॉक किंवा क्यूबही असू शकतो, तो क्यूब त्यांनी दिलेला आहे खाली, पण हे दोन्ही सारखेच समजा तर काही हरकत नाही. सॉलिड रेक्टँग्युलर ब्लॉक क्यूबाइड, त्याचे डायमेन्शन एल, बी आणि एच. याचा व्हॉल्यूम तिन्ही डायमेन्शनचा गुणाकार एल इंटू बी इंटू एच. क्यूब असेल तर हे तिन्ही डायमेन्शन सारखेच असतात, त्याच्यामुळे तो ए क्यूब होतो किंवा कुठल्याही डायमेन्शनचा क्यूब, कारण की तिन्ही डायमेन्शन सारखेच असतात. आणि याचा सीजी बरोबर मधोमध असतो ऍट L/2, ऍट B/2 अँड ऍट H/2 असे त्याचे कोऑर्डिनेट येतील. इफ यू कन्सिडर दिस कॉर्नर ॲज ओरिजिन, आतमध्ये येईल त्याचा, तर तो सीजी राहतो त्याचा. याप्रमाणे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि याच्यावरून मग दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते महत्वाच्या स्टेप सांगतोय, ते ऐकून घ्या बरोबर. सोपं आहे. कंपोजिट सॉलिड इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस बेसिक सॉलिड. बेसिक सॉलिड मी आधी पण सांगितलं, पुन्हा रिपीट करतो. बेसिक सॉलिड म्हणजे असे सॉलिड ज्याचा सीजी आपल्याला माहित आहे ऑलरेडी. Hence, using the details of basic solids, CG of composite solid can be obtained. Steps to find CG of composite solid. Convert the given solid into basic solids. 1, 2, 3 जितके असतील तितके. जनरली 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 बेसिक सॉलिड येतात एका प्रॉब्लेम, एका फिगर मध्ये किंवा एका सॉलिड मध्ये. ड्रॉ ऍक्सिस ऑफ सिमेट्री इफ एनी. ही असतेच आपल्याला, जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये असते, नेहमी करता नाही, पण आपण जे प्रॉब्लेम सोडवणार आहे त्याच्यात ऍक्सिस ऑफ सिमेट्री असतेच. सीजी लाईज ऑन ऍक्सिस ऑफ सिमेट्री, हे चांगल्याने लक्षात ठेवा. सीजी आणि नंतर सेंट्रॉइड आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा सेंट्रॉइड किंवा सीजी लाईज ऑन ऍक्सिस ऑफ सिमेट्री. जर ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवरच सीजी येतो. Draw x and y axis such that complete solid lies in first quadrant. Mic mute करा. 20, 17, 31. Mic mute करा.
त्यानंतर फाइंड व्हॉल्यूम ऑफ इच बेसिक सॉलिड V1, V2, V3. आता आपण जो टेबल पाहिला त्यानुसार फाइंड x or y coordinate of CG of each basic solid as per the problem. म्हणजे प्रत्येक ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण पाहू, सगळ्यात महत्वाची फक्त हीच स्टेप आहे. फाइंड x or y coordinate of CG of each basic solid as per the problem with respect to x and y axis. x1, x2, x3 किंवा y1, y2, y3. ही सगळ्यात महत्वाची स्टेप. ही ज्यांनी बरोबर केली त्यांचा सीजीचं कॅल्क्युलेशन सगळं बरोबर येईल, काही अडचण नाही येणार. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ गिव्हन सॉलिड युजिंग द फॉर्म्युले. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. x इज इक्वल टू समेशन ऑफ व्ही एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ व्ही, आणि y कोऑर्डिनेट समेशन ऑफ y समेशन ऑफ व्ही इंटू वाय डिवायडेड बाय व्ही. ही शेवटची स्टेप. आणि मग यानंतर तुम्हाला तो सीजी कुठे आहे फिगर मध्ये एक्झॅक्ट तो फिगर मध्ये दाखवायचा. शो द सीजी ऑन स्केच. पुन्हा एकदा रिपीट करतो, ही 5व्या नंबरची स्टेप. आता प्रॉब्लेम घेऊ, त्याच्यात तुम्हाला समजेल. ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. हे पहिलं प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. हे स्टेप सर्क्युलर रॉड, हे एक पेपर मधलंच प्रॉब्लेम आहे आपल्या फायनल पेपर मधला. ए स्टेप सर्क्युलर रॉड हॅज द डायमेन्शन्स ॲज शोन इन फिगर. फाइंड द पोझिशन ऑफ सीजी. सर्क्युलर रॉड म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे हे डायमीटर दिलेले आहेत. 75, हे 50 mm. मला इथे दाखवता नाही आलं म्हणून खाली लिहिलेलं आहे. हे डायमीटर 50 mm, हे डायमीटर 25 mm. रॉडच्या लांबी दिलेल्या आहे 200 mm, 100 mm आणि 100 mm. म्हणजे हा थोडक्यात काय सिलेंडर आहे. सर्क्युलर रॉड म्हणजे काय झालं, इट इज सिलेंडर. आपल्या सिलेंडर मध्ये बसतो तो. सर्क्युलर रॉडचा अर्थ यू कॅन टेक दिस ॲज सिलेंडर. रॉड म्हणजे सिलेंडरच. त्याच्या 3 सिलेंडर किंवा 3 सिलेंडरचा हा बनलेला आहे. हा पहिला सिलेंडर आहे इथे 75 mm डायमीटरचा, दुसरा सिलेंडर आहे 100 mm डायमीटरचा आणि तिसरा 100 mm डायमीटरचा. आता या तिघांचेही सेंट्रॉइड आपल्याला आहेत. हा पहिला जो सिलेंडर आहे याचा सेंट्रॉइड इथे कुठेतरी बरोबर मधोमधी. दुसरा सिलेंडर आहे त्याचा सीजी इथे कुठेतरी, सीजी हा सेंट्रॉइड नाही सॉरी. आणि तिसरा हा इथे कुठेतरी. याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री पण आहे, हॉरिझॉन्टल ऍक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे तुम्हाला वाय काढावं लागत नाही, फक्त एक्स काढावं लागतं. म्हणजे या पूर्ण तिघांचा मिळून सीजी कुठे येईल हे आपल्याला काढायचं आहे. आता पहिले याला मी नंबर दिले. पहिले बेसिक सॉलिडला बेसिक सॉलिड 1, बेसिक सॉलिड 2 आणि बेसिक सॉलिड 3. हे तिघांना 3 नंबर देऊन गेले. त्याप्रमाणे मी कॅल्क्युलेशन करेन. ऍक्सिस काढले, थोडी ऍक्सिस चुकीची आहे, याला लागून असली पाहिजे, एकदम कॉर्नरला यायला पाहिजे. वाय ऍक्सिस इथे येईल तुमची या ठिकाणी. दिस इज वाय ऍक्सिस. आणि ही एक्स ओरिजिन पासून आपल्याला या पूर्ण सॉलिडचा सीजी काढायचा आहे. फिगर नंबर दिले आहे मी, बेसिक सॉलिड नंबर 1, 2, 3. पूर्ण जो सॉलिड आहे सेकंड मध्ये आहे. सेकंड मध्ये सीजी मारे पहिल्या सिलेंडरचा सीजी, हा दुसऱ्या सिलेंडरचा सीजी आणि हा. आता याच्या मारायची त्याला नाव C1, G, C2, C आणि CG. सिमेट्री काढलेली. दिस इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री.
this of symmetry. मला ना ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय? So the line passing through all centroids. नाही, ऍक्सिस ऑफ सिमेट्रीचा सीजीसी काही संबंध नाही. सर त्या लाईन मुळे दोन इक्वल पार्ट We get equal and two. It lines passes through center. एक्झाम्पल सांगता येईल ऍक्सिस ऑफ सिमेट्रीचा? सर ती लाईन त्या ऑब्जेक्टला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते. सेंटर दोन मधून पार्ट्स पास. मध्ये एक्झॅक्ट टू पार्ट्स which can Divided into overlap. two parts. नाही, याचं एक्झाम्पल सांगतो एक मी, तुम्हालाही माहित आहे ते एक्झाम्पल, कोणी सांगितलं नाही, बहुतेक कोणतरी सांगायचा प्रयत्न केला मला. सर पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त जात. दॅट इज ऍक्सिस ऑफ सिमेट्री. बरोबर आहे का? येईल ना सर, कारण त्याच्यामुळे दोन इक्वल. हो बरोबर आहे. यस. एक कॉमन एक्झाम्पल आहे का, तुम्ही आरशासमोर सगळेजण रोज उभे राहता, मी पण उभा राहतो आरशासमोर. मी उभा आहे आरशासमोर, आरसा आहे आणि मागे आरशाच्या मागे मला मी स्वतः दिसतो, माझी इमेज. तर मी आणि माझी इमेज या दोघांमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे, तो मिरर आहे. म्हणजे मिररच्या समोरच्या बाजूला मी जितक्या अंतरावर असेल आणि जसा असेल तितकाच मिररच्या मागच्या बाजूला माझी इमेज असते. म्हणजे मी मिररच्या जवळ गेलो तर इमेज सुद्धा जवळ येते, मी मिरर पासून दूर गेलो तर इमेज सुद्धा दूर जाते. पण मिरर प्लेन असेल तर, आपला रोजचा वापरातला, लक्षात येत आहे का, त्याला म्हणतात प्लेन ऑफ सिमेट्री. किंवा किंवा प्लेन ऑफ सिमेट्री मध्ये दुसरा महत्वाचं एक्झाम्पल, आपल्या नोटबुकचा पेपर किंवा वर्तमानपत्र घ्या. वर्तमानपत्र म्हणजे रेक्टँगल असतं, त्याला तुम्ही फोल्ड केलं व्हर्टिकल, तर तुम्हाला एक लाईन अशी मिळते त्यामध्ये की बरोबर त्या लाईनवर तुम्ही फोल्ड केला तर त्या पेपरचे चारही कॉर्नर, म्हणजे वरचे दोन कॉर्नर एकमेकाला बरोबर भेटतात, खालचे एकमेकाला दोन बरोबर भेटतात, म्हणजे एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग होते. लक्षात घ्या, सिमेट्री म्हणजे अर्थ काय आहे, एक्झॅक्ट ओव्हरलॅप होणे. नुसता एरिया सारखा नाही. तुम्ही वर्तमानपत्र त्याच्या डायगोनल वर जर फोल्ड केलं तर डायगोनल ऍक्सिस ऑफ सिमेट्री नाही आहे. वर्तमानपत्र तुम्ही फोल्ड करून पहा, अलॉंग डायगोनल, वर्तमानपत्राच्या डायगोनल वर त्याला फोल्ड जर करून पाहिलं तुम्ही तर ते ऍक्सिस ऑफ सिमेट्री होत नाही. कुठे आहे, इथे, हे तुमचं न्यूजपेपर आहे, पहा, हा न्यूजपेपर आहे. याला या ऍक्सिस वर जर तुम्ही फोल्ड केला तर हा जो कॉर्नर आहे हा बरोबर याच्यावर येईल. हा इकडचा कॉर्नर आहे, हा बरोबर या कॉर्नर वर येईल. इथला कुठला एखादा पॉइंट घेतला तो बरोबर या पॉइंट वर येईल, किंवा इथला एखादा पॉइंट घेतला तो बरोबर या पॉइंट वर येईल. तुम्ही अलॉंग दिस ऍक्सिस जर फोल्ड केला तरी बरोबर हा कॉर्नर, इथला कॉर्नर बरोबर या कॉर्नर वर येईल, हा कॉर्नर इथल्या कॉर्नर वर येईल. परंतु आता तुम्ही जर या ऍक्सिस वर फोल्ड केला तरी वर्तमानपत्राचे बरोबर दोन भाग होतात, परंतु याच्यावर जर फोल्ड केला तुम्ही तर हा कॉर्नर जो आहे इथला, हा कॉर्नर हा काही याच्यावर येणार नाही, तो कुठेतरी इथं येईल या ठिकाणी, आणि हा कॉर्नर हा इकडे येईल कुठेतरी. असं एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग नाही होत. म्हणून रेक्टँगलचा डायगोनल जो आहे तो ऍक्सिस ऑफ सिमेट्री होऊ शकत नाही, परंतु ही व्हर्टिकल आणि ही हॉरिझॉन्टल ह्या ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. लक्षात घ्या. आलाय का लक्षात बऱ्यापैकी? नुसता एरिया सारखा असून उपयोग नाही, परफेक्ट ओव्हरलॅपिंग व्हायला पाहिजे, एक्झॅक्ट. तर त्याला म्हणतात ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि तशी जर असेल
तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि जो सेंट्रॉइड पाहणारा तो सुद्धा त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर असते. ओके, इक्वेटर सारखं का सर? हा, इक्वेटर तिने सांगितलं विषुववृत्तच ना. बरोबर ना, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त ना. येस सर. हो हा, सर. ठीक. हा, मला Yes, थोडस sir. कन्फ्युजन होतं म्हणून विचारलं. तर याच्यामुळे सिलेंडरचं ही ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे आणि ती तिघांची बरोबर, तिघांसाठी पण ती बरोबर ऍक्सिस ऑफ सिमेट्री काढली की त्यावरून सीजी, हे तिन्ही सीजी पहा, तिन्ही सीजी बरोबर त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर येतातच. आणि या पूर्ण सॉलिडचा सीजी कुठेही येऊ तो या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर येईल. म्हणून याचा वाय आपल्याला काढायची गरज नाही, याचा वाय आपल्याला ऑलरेडी माहित आहे. ऍक्सिस ऑफ सिमेट्रीमुळे याचा वाय आपल्याला इथं तसाच मिळून जातो एक्स ऍक्सिस पासून. दिस इज वाय, तो काढायची गरज नाहीये. आता इथून एक्स ऍक्सिस इथे आहे आणि हे 75 आहे, त्याच्यामुळे तुमचा वाय ची व्हॅल्यू येऊन जाईल तुमची 75 डिवायडेड बाय 2. ही वाय ची व्हॅल्यू येऊन जाईल. ती कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, इट इज बिकॉज ऑफ ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवर वाय ऍक्सिस पासून किती अंतरावर सीजी येणार आहे या पूर्ण सॉलिडचा ते आपल्याला काढायचं आहे. तर त्याकरता पहा, आता इथे पहा, हा पहिला सीजी, ही स्टेप महत्वाची, पुन्हा एकदा रिपीट करतो. हा C1, या C1 चा एक्स कोऑर्डिनेट ओरिजिन पासून म्हणजे वाय ऍक्सिस पासून दाखवलेला आहे पहा, x1. पुन्हा सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित, हा x1 C1 चा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे ओरिजिन पासून किंवा वाय ऍक्सिस पासून. या C2 चा एक्स कोऑर्डिनेट हा x2, हा x2 दाखवलेला आहे पहा बरोबर. हा C2 चा अंतर वाय ऍक्सिस पासून, त्याचप्रमाणे या C3 चं अंतर वाय ऍक्सिस पासून, दॅट इज x3. हे बरोबर तिन्ही इथूनच मोजायचे आहे वाय ऍक्सिस पासून. लक्षात घ्या, ही वाय ऍक्सिस थोडी दूर गेली, ही इथं कॉर्नरला पाहिजे होती. त्याप्रमाणे x1, x2, x3 तुम्हाला कॅल्क्युलेट बरोबर करायची आहे. इथे अडचण काय येते, आता या 100 mm हाईटचा सिलेंडर आहे. आता इथे हा हॉरिझॉन्टल आहे 100 mm, तर याचा सीजी कुठे आहे हे तुम्हाला बरोबर माहित असतो 50 mm वर, आणि तुम्ही तो x2 लिहून टाकतात चुकून 50 mm. ऍक्च्युली 50 mm नाही, x2 कुठून मोजायचा आहे, वाय ऍक्सिस पासून. म्हणजे हे 50 तर झाले, प्लस हे 200, म्हणजे x2 किती येईल तुमचा 250 येईल. नुसता 50 नाही येणार, हा 250 येईल. हा C3 पहा, C3 इथे आहे, ही लांबी 100 mm आहे, तर बरोबर 50 mm वर येईल. परंतु आपल्याला मोजायचा कुठून आहे, 50 प्लस हे 100 प्लस हे 200, म्हणजे 200 अधिक 300 अधिक 50, म्हणजे x3 येणार आहे तुमचा 350. आणि हा x1 हा 200 आहे, म्हणजे हा याचा अंतर वाय ऍक्सिस पासून 50 येईल. हा 50, हा 250 आणि हा 350. हे लक्षात आली आहे ही स्टेप? कोणाला काही अडचण? सर 100 येईल ना पहिल्याच x1? हा सॉरी, पहिले x1 100 येईल, हा 200 आहे तर त्याचा अर्धा म्हणजे 100 येईल. येस, राईट. पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळे x1, x2, x3 हे वाय ऍक्सिस पासूनच मोजायचे आहेत. याच्यात चूक होऊ देऊ नका, बाकी काहीच अडचण नाही. आता पाहिजे नुसार मी टेबल बनवलेला आहे, आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला व्हॉल्यूम लागणार आहे, डिस्टन्स x लागणार आहे म्हणजे x1, x2, x3, आणि त्याचा गुणाकार लागणार आहे v1 इंटू x1, v2 इंटू x2, v3 इंटू x3. म्हणून मी टेबल बनवला याचा. बेसिक सॉलिड 1 म्हणजे हा पहिला सिलेंडर, त्याचा व्हॉल्यूम काढलाय पाय r स्क्वेअर h. पाय इंटू रेडियस, हा हे याच्यातलं महत्वाचं. डायमीटर दिलेले असतात जनरली, आणि तुमचा फॉर्म्युला आहे रेडियस मध्ये, त्याच्यामुळे रेडियस करायला विसरू नका. 75च्या अर्धी रेडियस 37.5 स्क्वेअर इंटू हाईट, इथे लांबी आहे 200 mm. सो v1 काढून घेतला. दुसऱ्या सिलेंडरचा व्हॉल्यूम, सगळे तिन्ही सिलेंडरच आहे त्याच्यामुळे पाय r स्क्वेअर h, पाय इंटू 25 स्क्वेअर. याचं डायमीटर 50 mm आहे त्याच्यामुळे रेडियस 25 येईल.
पाय इंटू 25 स्क्वेअर इंटू 100 हा झाला V2. त्यानंतर तिसरा बेसिक सॉलिड तो सुद्धा सिलेंडर आहे, पाय स्क्वेअर H. सो पाय इंटू 12.5 स्क्वेअर. त्याचं डायमीटर 25 mm आहे, त्याच्यामुळे त्याची रेडियस 12.5 स्क्वेअर इंटू 100 हा झाला V3 व्हॉल्यूम. त्यानंतर हे डिस्टन्सेस काढले x1 x2 x3. x1 200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100 mm हे अंतर फिगर मध्ये. त्यानंतर x2 बरोबर तसाच लिहिलाय मी इथे 200 प्लस 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे हा 200 प्लस हा जो 100 आहे त्याचा अर्धा 50 म्हणजे 250. तिसरा x3 200 प्लस 100 प्लस तिसरा 100च्या अर्धा म्हणजे 350 आहे. हा कॉलम सगळ्यात महत्वाचा. हे तुम्हाला इथे फक्त डोकं वापरायचं आहे, बाकी हे सगळे फॉर्म्युले पाठ करून व्हॉल्यूम काढता येईल तुम्हाला. मग या दोघांचा गुणाकार केलाय V1 इंटू x1 हा इथे लिहिलेला आहे. V2 इंटू x2 हा कॅल्क्युलेट केला V3 इंटू x3. याची बेरीज लागणार आहे V इंटू x ची. V इंटू x ची बेरीज लागणार आहे म्हणजे V1 x1 प्लस V2 x2 प्लस V3 x3 ती बेरीज करून घेतली. टोटल व्हॉल्यूम लागणार आहे म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3 हा टोटल व्हॉल्यूम काढून घेतलाय इथे. इथे लिहिलेलंच आहे टोटल. हा टोटल व्हॉल्यूम झाला, ही टोटल V इंटू x झाली. आता याच्यावरून दोन प्रकारे मी कॅल्क्युलेशन केलेले आहेत पहा. हा फॉर्म्युला वापरला x इज इक्वल टू V1 x1 प्लस V2 x2 प्लस V3 x3 डिवायडेड बाय V. ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिली आहेत, टेबलच्या व्हॅल्यू इथे लिहिलेल्या आहेत पहा. V1 x1 V2 x2 प्लस V3 x3 या सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. हा टोटल व्हॉल्यूम त्याच्यावरून तो आला 136.96 mm फ्रॉम y ऍक्सिस. किंवा अशा प्रकारे करू शकता तुम्ही x इज इक्वल टू समेशन ऑफ Vx डिवायडेड बाय V. लिहायची पद्धत वेगळी आहे, बाकी काही नाही. हे सगळं इथेच केलेलं आहे पहा. समेशन ऑफ Vx म्हणजे या तिघांची बेरीज 15.463 इंटू 10 टू द पॉवर 7 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम म्हणजे समेशन ऑफ V 1.129 इंटू 10 टू द पॉवर 6. हे बघा 1.129 इंटू 10 टू द पॉवर 6. इथे पहा पॉइंट इथे आहे 1 2 3 4 5 6. इथे जर पॉइंट दिला तर इंटू 10 टू द पॉवर 6 होईल. 1.129 इंटू 10 टू द पॉवर 6 हा भागाकार केला की मला आन्सर तेच मिळेल 136.96 mm. तसा हा एक्स कोऑर्डिनेट काढला मी CG चा. आता हा इथे 100 आहे, हा इथे 250 आहे, आपला आलाय 136 म्हणजे इथे कुठेतरी CG येईल त्याचा. या ठिकाणी शंभर पेक्षा थोडा जास्त म्हणजे इथे कुठेतरी यायला पाहिजे. हा या पूर्ण सॉलिडचा CG सॉरी या ठिकाणी दिस इज कॅल्क्युलेटेड x. हा आपण x काढलेला आहे आता. म्हणजे या पूर्ण सॉलिडचा CG या ठिकाणी येतो ऍट डिस्टन्स x and from x axis it is at distance y. हा y मी तुम्हाला आधी सांगितला बिकॉज ऑफ सिमेट्री y is equal to 37.5 mm. अशा प्रकारे या CG चे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे असतात. हा झाला CG. लक्षात आलाय प्रोसिजर? सिंपल प्रोसिजर. आता हे दुसरा प्रॉब्लेम पहा. हा A hemisphere of diameter 100 mm is placed on top of cylinder whose diameter is also 100 mm. म्हणजे सिलेंडरचे डायमीटर 100 mm आहे, हेमिस्फिअरचे डायमीटर 100 mm आहे.
अँड हाईट 140 mm. सिलेंडरची हाईट 140 आहे आणि दोघांची डायमीटर मात्र सारखे आहेत. फाइंड द पोझिशन ऑफ CG फ्रॉम बेस. आता हा सॉलिड जरी तुम्ही पाहिला तरी हा सॉलिड सुद्धा इट हॅज व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ सिमेट्री. दिसते तुम्हाला फिगर मध्ये. ही व्हर्टिकल ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे म्हणजे CG या ऍक्सिस वरच येणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा एक्स कोऑर्डिनेट काढायची गरज नाहीये. इट इज नोन. हा 100 आहे तर त्याचा एक्स येईल 50 इथपर्यंतचा अंतर. आता फक्त त्याचा वाय कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचा आहे. हा वाय. त्याच्याकरता वाय कोऑर्डिनेट काढण्याकरता आपल्याला त्याचं y1 आणि y2 फक्त महत्वाचे काढावं लागतं. आता हा y1 सिलेंडरची हाईट 140 आहे त्याच्यामुळे त्याचा y1 किती येईल? 70. Yes, 70. हा, y1 विल बी 70. 140च्या अर्धा. आता हा हेमिस्फिअरचा CG याचं अंतर y2. तर y2 काढताना तुम्हाला हे 140 तर घ्यावंच लागेल. 140 तर आहेच प्लस हे अंतर. हे अंतर हेमिस्फिअर करता आता आपण पाहिलेल्या टेबल प्रमाणे 3/8r 3 divided by 8r असं ते अंतर आहे. म्हणजे 140 प्लस दॅट डिस्टन्स असा y2 येईल. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पहा पहिला याला 1 नंबर दिलेला आहे सिलेंडरला आणि या हेमिस्फिअरला 2 नंबर दिलेला आहे. त्याचे CG मार्क केलेले आहेत. हा C1 आणि हा C2. त्याचा y1 त्याचा y2 हे मार्क केलेले आहे. आता इथे फक्त टेबल मध्ये सिलेंडरचा व्हॉल्यूम πr²h पाय इंटू 50² इंटू 140. याची रेडियस 50 100 mm डायमीटर आहे. πr² इंटू हाईट 140. हा व्हॉल्यूम काढला. हा हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम 2πr³ डिवायडेड बाय 3. स्फिअरच्या अर्धा 2πr³ डिवायडेड बाय 3. हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम काढून घेतला. दोघांची बेरीज केली टोटल व्हॉल्यूम मिळाला. CG चं डिस्टन्स आपण पाहिला y1 70 mm आणि y2 140 प्लस 3r डिवायडेड बाय 8. 140 प्लस 3r. r म्हणजे या हेमिस्फिअरची रेडियस. हे डायमीटर 100च आहे त्याच्यामुळे याची रेडियस 50 येईल. 3r 50 divided by 8 it is 158.75. मग या दोघांचा गुणाकार केला. V1 into y1 हा झाला Vy. V1 y1 आणि V2 y2. या दोघांची बेरीज करून घेतली. समेशन ऑफ Vy and from these two values you can obtain y bar, y coordinate. Summation of Vy divided by summation of V. आता हे summation of Vy divided by volume. हा volume, total volume. So it is 87.06 mm. So Hello sir. हा ते 10⁷ कसं काय आलं? कुठला? अच्छा इथे का? याची का? V आणि Y मध्ये. V हेच ना? into Y बॉक्स आहे ना. हा. कॅल्क्युलेटर वर हा गुणाकार करून पहा. 1.1 into 10⁶ multiplied by 70 किती येते पहा. बहुतेकांनी करून पहा ज्यांच्याजवळ कॅल्क्युलेटर अवेलेबल असेल. किती येत आहे? 1.1 into 10⁶ multiplied by 70 एवढं येते का पहा. एक्सक्यूज मी सर. तर ती पॉवर कशी काय द्यायची? आलं का उत्तर? आलं का कॅल्क्युलेटरवर? तुमचं उत्तर आलं असेल कॅल्क्युलेटरवर 77 आणि त्याच्या पुढे 6 शून्य.
येस सर तसं चालेल. बरोबर आहे ना? हा. तसं चालेल. हा तर एक काम करायचं आता, तुमच्या कॅल्क्युलेटरवर 8 नंबरचं बटन आहे, 8, त्याच्यावरती ENG लिहिलेला एक बटन आहे, तो ENG दाबा. दाबलं सर. किती आलं? येस सर. हा, तिथे कॅल्क्युलेटरवर आलं असेल 77 × 10⁶, बरोबर आहे का? हो सर. हा, कॅल्क्युलेटर शिकून घ्या बरोबर. येत आहे 77 × 10⁶. हो सर आलं. सर तुम्ही कॅमेरा चालू करा. का बरं? इकडे दिसतंय सर. कोणाचा कॅमेरा चालू आहे? माझा का? तुमचाच आहे सर. तुमचा अरे, चालू आहे माझा सर. कॅमेरा चालू आहे. अरे, मग आतापर्यंत सांगितलं नाही. नाही सर आता लक्षात आलं ते. अच्छा अच्छा, ठीक आहे ओके, थँक्यू. बरं झालं, माझ्या मोबाईलची बॅटरी चालली गेली असती. तिथे कॅल्क्युलेटरवर आलेलं आहे 77 × 10⁶. तर ते तसंच लिहिलं तर चालेल, किंवा मी त्याला थोडंसं मॉडिफाय करून 7.7 पॉइंट डावीकडे सरकवला आणि 1 नी पॉवर वाढवला. दोन्ही सारखाच अर्थ आहे त्याचा. आता मी कॅल्क्युलेटरवर जसं सांगतो तसं लिहा तुम्ही कॅल्क्युलेटरवर एक वेळा पुन्हा. क्लिअर करा कॅल्क्युलेटर. मी बोलतो त्याप्रमाणे 1.1 खाली EXP नावाचं बटन आहे ते दाबा आणि 6 लिहा. 1.1 एक्सपोनेन्शियल 6 E6 असं लिहून आलं असेल स्क्रीनवर. गुणीला 70 इक्वल टू, आणि मग ENG चं बटन दाबा. सर ते ENG कुठे आहे? 8 नंबरच्या वर. हा सर आपण हा, ते दाबायचं. आलाय 77 × 10⁶. 77 × 10⁶. आलं सर. 77 सर × एकदा पुन्हा 10⁶. सांगा ना. 1.1 तेच आलं. लिहा पुन्हा, मी सांगतो त्याप्रमाणे लिहा. कॅल्क्युलेटरवर मी जेवढं सांगतो तेवढं लिहा. 1.1. आता त्या पॉइंटच्या बाजूलाच EXP चं बटन आहे पहा, ते दाबा आणि 6 लिहा पॉवर. तुमच्या स्क्रीनवर आता 1.1 कॅपिटल E6 असं लिहिलेलं असेल. आता गुणिलाचं बटन दाबा 70 आणि इक्वल टू. तो आकडा आला असेल मोठा. आता ENG चं बटन दाबा. आलाय? येस सर. येस सर. हा, ज्यांचं पहिले आलं नव्हतं त्यांनी आता आलाय का ते त्यांनी उत्तर द्यायचं. ज्यांचं आधी चाललेलं आहे त्यांच्यासाठी नाही आहे. हा, सर EXP म्हणजे 10⁻² आहे का? हा, EXP म्हणजे तो शॉर्टकट तोच वापरायला पाहिजे खरं म्हणजे. 10⁻⁴ करायचं असेल ना तर तुम्ही असं लिहायलाच नाही पाहिजे 1.1 गुणिला 10 आणि मग त्याचा पॉवर 6 असं लिहू नका. ही प्रॅक्टिस करा. 10⁻⁴ जर करायचं असेल तर तो आकडा लिहायचा, खालचा EXP चं बटन दाबायचं आणि तो पॉवर लिहायचा. दॅट इज करेक्ट मेथड व्हाईल युजिंग कॅल्क्युलेटर. थोडस मेमरी ठेवा, प्रॅक्टिस करा. ओके. सो याप्रमाणे हा CG आलेला आहे 87.06 mm. हा, कोणी मला तो 10⁻⁷ चा प्रश्न विचारला होता, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का तिचा? येस सर. ओके. हा, so CG lies on vertical axis of symmetry at 87.06 mm from bottom. म्हणजे हा CG आलेला आहे आता इथे पहा. दिस इज द CG ऑफ कम्प्लीट सॉलिड. आता तुम्हाला एक CG बद्दल पुन्हा लक्षात ठेवण्यासारखी माहिती आहे का? हा नुसता सिलेंडर असेल तर त्याचा CG येतो 70 mm वर खालून. बरोबर आहे?
आता मी जर वरच्या बाजूला व्हॉल्यूम वाढवला तर सीजी वरच्या बाजूला सरकला, लक्षात घ्या. इकडे व्हॉल्यूम वाढवला ना मी, वरच्या बाजूला हेमिस्फिअर ठेवला त्या सिलेंडरवर, त्याच्यामुळे सीजी जिकडे व्हॉल्यूम वाढेल तिकडे तो सरकत जाईल आणि जिकडे व्हॉल्यूम कमी होईल त्याच्या अपोजिट साईडला सरकत जाईल. समजा हाच हेमिस्फिअर, पुढचा प्रॉब्लेम आहेच, मग त्याच्यात पाहू आपण, त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला. म्हणजे जिथे व्हॉल्यूम वाढत जातो किंवा मटेरियल वाढत जाते त्या बाजूला सीजी सरकत जातो हळूहळू. म्हणजे एखादा ज्याची ढेरी वाढलेली असते ना, खूप वयस्क माणूस पहा एखादा, तो असा मागे झुकलेला असतो, नेहमी मागे झुकून चालतो तो, कारण की त्याला तो सीजी बॅलन्स करायचा असतो. नेक्स्ट ते एक्झाम्पल, पुन्हा तेच प्रॉब्लेम आहे, फक्त हेमिस्फिअर उलटा ठेवलेला आहे. आता डायमीटर बदललेला आहे. हा 200 mm आहे, सिलेंडरचे डायमीटर 200 mm आहे, हाईट 400 mm आहे. पहा आता याच्यात मी जास्त एक्सप्लेन करत नाही. हा Y1 दाखवलेला आहे, हा 400च्या अर्धा येईल, 400च्या अर्धा 200, आणि हा Y2 किती येईल कोणी सांगेल का आता मला? हा Y2 3/8R. 250. असे आकडे नाही सांगायचे काही, पण दिसतंय ना फिगर मध्ये Y2 कुठून कुठपर्यंत मोजलेला आहे. तर 1 मिनिट वेळ घ्या आणि मला सांगा. 37.5. Y1 किती येईल सांग बरं पहिले. Y1 किती येईल? 400. 200 सर. या 200. सिलेंडरची हाईट 400 आहे. सिलेंडरची हाईट 400 आहे. तर तो 200 येईल किती ना. येईल? हा, Y1 200 येईल ना? 200. नक्की? येस सर. हा, Yes, मग sir. Y2 किती येईल? नुसतं फिगर मध्येच दिसते आहे, या 200 पेक्षा तर Y2 जास्त दिसतोय ना इथे एवढा मोठा. सर 437.5. 300. 400. ओके, 400 पेक्षा जास्त येईल एवढं समजलं? येस सर. हो सर. हा, 400 पेक्षा नक्की जास्त येईल. त्याच्यामुळे बाकीच्यांनी जे उत्तर दिले आहेत ते लक्षात घ्या, ते चुकीचे आहेत. इथं कमीत कमी फिगर पहा. हे Y2 एवढं मोठं दाखवलेलं आहे, खालून मोजलेलं आहे बॉटम पासून, त्याच्यामुळे ते लक्षात तर यायला पाहिजे 400 पेक्षा जास्त येईल म्हणून. सिलेंडरच्या हाईट पेक्षा जास्त झाला आहे ना तो, तर त्याच्यावरून पहा येस सर. हा टेबल. येस सर. कसं, हा खालचा सिलेंडर πr²h, तर हे सगळे रिपीट नाही करत मी. आणि दुसरा हेमिस्फिअर 2πr³ डिवायडेड बाय 3. हे व्हॉल्यूम काढून घेतले, V1 V2 त्याची बेरीज करून घेतली. हे महत्वाचं आहे. Y डिस्टन्स Y1 400 डिवायडेड बाय 2 म्हणजे 200 mm. Y2 किती येईल पहा. आता पहा मी कसं कॅल्क्युलेट केलंय, त्याच्यावरून तुम्ही विचार करा. 200 + 100 - 3R डिवायडेड बाय 8. फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि फिगर मध्ये पहा. ओके, आता फिगर मध्ये पहा. मी हे काय घेतलंय, 200 प्लस, सॉरी चुकवलाय का मीच चुकवलाय बहुतेक. हा बरोबर आहे, इथे खालच्या स्टेप मध्ये बरोबर आहे, वरची स्टेप चुकून राहून गेली माझी. पॉइंटर ऍक्शन, हा इथे सॉरी, हा 400 पाहिजे. दिस इज 400 + 100 - 3R डिवायडेड बाय 8. आता हे कॅल्क्युलेशन कसं केलंय पहा, कसं लिहिलंय हे. हा झाला 400, सिलेंडरची हाईट 400 झाली आणि या हेमिस्फिअरची रेडियस 100 झाली, कारण की डायमीटर 200 आहे. म्हणजे मी हे पूर्ण अंतर पहिले काढलं पहा, हे अंतर पूर्ण काढून घेतलं पहिले. म्हणजे ते किती येईल, 400 प्लस हे 100 म्हणजे हे येणार आहे 500. 500 मधून हे डिस्टन्स मी मायनस केलं इथून इथपर्यंत.
हे डिस्टन्स मायनस केलं. हे डिस्टन्स किती येते तर 3r/8 म्हणजे ते झालं 400 + 100 - 3r/8. कारण की तुम्हाला जे टेबलमध्ये हेमिस्फिअर दिलेला आहे तो असा आहे पा, हा डायमीटर, आणि या डायमीटर पासून CG इथे असतो, हे अंतर दिलेलं आहे 3r/8. आता हा हेमिस्फिअर इथं उलटा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे इथून जे अंतर आहे इथून इथपर्यंत हे अंतर आहे तुमचं 3r/8. म्हणून ते असं केलेलं आहे. हे 400 प्लस हे 100 500 आणि 500 वरून मग पुन्हा खाली आलो -3r/8. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 400 + 100 - 3r/8 आणि ते आलं 462.5 mm. ओके. येस सर. आता 25 व्हॉल्यूमचा आणि वायचा गुणाकार, हे गुणाकार करून घेतला. इथे पण V1 Y1 V2 Y2 हे दोन्ही गुणाकार करून घेतले. त्यानंतर या दोघांची बेरीज केली. सो दिस इज समेशन ऑफ Vy अँड दिस इज समेशन ऑफ व्हॉल्यूम. पुढची स्टेप माहिती आहे तुम्हाला, y = समेशन ऑफ Vy डिवायडेड बाय समेशन ऑफ V. 3.482 ही इथली व्हॅल्यू घेतली डिवायडेड बाय ही व्हॉल्यूम. सो इट इज 237.495. एक्सक्यूज मी सर, हा मला नाही कळालं ते 3r/8 असं का केलं. हा हे इथे ही फिगर दिसते तुला खाली येस सर, दिसते मी काढलेली. आपण टेबल मध्ये जो हेमिस्फिअर पाहिला तो असा पाहिला, डायमीटर खाली आहे बॉटमला, असा Yes, sir. हेमिस्फिअर आहे, आणि या डायमीटर बेस पासून CGचं अंतर 3r/8 आहे. हे डिस्टन्स हे मागच्या प्रॉब्लेम मध्ये ओके सर. या मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं, इथे या ठिकाणी 140 + 3r/8 हे 140 झालं आणि हे 3r/8, कारण की इथे बेस पासून वरती आहे, बरोबर आहे, आणि इथे मात्र उलट झालेलं आहे. इथून 3r/8 खाली यावं लागेल तुला, म्हणजे CG मिळेल ना हेमिस्फिअरचं. ओके सर. हा म्हणून मायनस केले. हा कळलं. म्हणून मायनस केलाय मी. So CG lies on vertical axis of symmetry at 100 237.495. इथे दोन्ही कोऑर्डिनेट लिहिले आहेत, एक्स कोऑर्डिनेट, कारण की प्रॉब्लेम मध्ये तसं म्हटलेलं आहे विथ रेफरन्स टू एक्स अँड वाय ऍक्सिस. म्हणून मी हा जो पॉइंट आहे इथला एक्स आणि वाय चा इंटरसेक्शन पॉइंट, दिस इज ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू दिस पॉइंट ओरिजिन, हा एक्स कोऑर्डिनेट 100 आणि हा वाय कोऑर्डिनेट 237.495 असा त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट लिहिले. ज्याप्रमाणे प्रश्न आहे त्याप्रमाणे उत्तर लिहिलेलं आहे. ओके. एक्सक्यूज मी सर. हा सर आन्सर वेगळं येते. कशाचं सर वायचं. कोणता वाय? हा फायनल. येस सर. किती येत आहे? येस सर. 2.375 कॅल्क्युलेटर वेगळं येते आन्सर. 2.375. पुढे 2.37517 बस एवढंच येत आहे. into 10⁻⁴. into 10⁻16. हा बरोबर. कॅल्क्युलेटरवर तुम्ही चूक करता ते सांगतो. आता कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करताना डिनॉमिनेटर मध्ये फक्त इथं ब्रॅकेट लावा तुम्ही आणि पुन्हा कॅल्क्युलेट करा. सर माझ्या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही जे दिलंय ते चाललंय. बरोबर. तू एक्सपोनेन्शियलचं वापरलं असेल फंक्शन. येस. हा
ज्यांनी चुकीचं सांगितलंय त्यांनी 10 to the power केलेलं आहे. त्यांनी पण करू शकता, फक्त इथे ब्रॅकेट लावायचा खाली. येत आहे का उत्तर? हो सर. हा, ब्रॅकेट लावायचं खाली. ते जर या तुम्ही EXP चं बटन वापरलं EXP, तर ब्रॅकेट लावायची गरज नाही. बट इट इज गुड प्रॅक्टिस, डिनॉमिनेटर मध्ये काही आकडे असेल, एक पेक्षा जास्त आकडे असेल तर ब्रॅकेट लावा. इट इज अ गुड प्रॅक्टिस, म्हणजे तुमचे उत्तर चुकणार नाही. डिनॉमिनेटर मध्ये एक आकड्यापेक्षा जास्त गुणाकार असो, भागाकार असो, बेरीज असो, वगैरे. सर आला सर माझा. येणारच समजलं मला तुम्ही काय चुकते. पण आता एक लक्षात ठेवा, आता व्यवस्थित. हा, आणि प्रॅक्टिसचा न्यूमरेटर पूर्णला ब्रॅकेट टाकायचा, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पूर्ण ब्रॅकेट टाकायचं. Excuse me, sir. हा, Sir, point number 517 येतोय. 37.51 Yes, sir. थोडासा फरक पडेल, पण 237 येत आहे ना? Yes, हो sir. सर. हो सर. पॉईंट हा, ठीक आहे ना. 237.5 माझंही आन्सर आहे. तुमचं 237.5152 येत असेल काहीतरी, बरोबर आहे? 517 सर. हा, ठीक आहे. इट इज ओके. त्यांनी काही प्रॉब्लेम नाही. एकदम फरक नाही पडायला पाहिजे. पॉईंट नंतरच्या आकड्यात थोडा बहुत फरक चालतो, ते आपण, कारण की याला राऊंड ऑफ केलेलं असते. 14.66 नसते, याच्या समोरही आकडे असतात. 3.482 च्या समोरही आकडे असतात. जर हे आकडे घेऊन कॅल्क्युलेशन केले आणि कॅल्क्युलेटरवर आलेले आकडे घेऊन कॅल्क्युलेशन केले तर थोडासा फरक पडतो. बट इट इज ओके, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. ठीक आहे. हा, कॅल्क्युलेटर हे ब्रॅकेटचं महत्व समजलं असेल अशी मला अपेक्षा आहे. Yes, sir. येस सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. अरे चला, आता थांबू का आपण? पुढचं प्रॉब्लेम नंतर पाहू. सर हे प्रॉब्लेम घेऊन घ्या ना. कोणतं पुढचं आहे का? हो, सर. काही प्रॉब्लेम नाही. उद्या घेऊ. हा, उद्या घेऊ. आहे सर. नाही, वेळ जास्त होत आहे, मलाही थकून गेलो आपण. सर हे लेक्चर ओके. युट्यूब वरती येणार आहे का? पाहतो आता. ओके सर. झालं की पाठवूनच देतो, मला काही प्रॉब्लेम नाही.